दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे। सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित गड किल्ल्यांच्या मध्ये आम्ही पालघरला आलो। पालघरमध्ये शिरगाव किल्ल्याला आम्ही आता भेट देतो। आमच्या बरोबर आहे ते जो चला तर आता शिरगाव किल्ल्यावरती हे बघ दादा आहेत सगळे। ए चल हाय ए चल 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 चल। ए तुझं नाव काय? आनंद। आनंद प्रज्वल ओके। तो आडनाव काय तुझं? शांग काय आडनाव काय? इथून जायलाय इथून आहे। चला 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 हा चॅनलचं नाव दिनू मोहिते। दिनू मोहिते DINUMOHIT। किल्ले शिरगाव हा किल्ला पालघर पासून 6.5 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला अतिशय सुस्थितीत आहे। भक्कम दगडी बांधकामातील बाहेरील भिंती, पायऱ्या, बुरुज इत्यादी उत्कृष्ट क्रमाने आणि पाहण्यासारखे आहेत। हा किल्ला शिरगाव गावात आहे। आपण आता शिरगाव किल्ल्याचा इतिहास बघणार आहोत। हा किल्ला 1225 मध्ये देवगिऱ्यांच्या यादवांच्या काळात बांधला गेला होता। हा किल्ला 1432 मध्ये गुजराती मुस्लिम शासकांच्या अधिपत्याखाली होता। त्यानंतर या किल्ल्यावर बहमनी राजवंशाचा ताबा होता। बहमनी राजघराण्याच्या पराभवानंतर हा किल्ला थोड्या काळासाठी अहमदनगर सल्तनतच्या ताब्यात होता। वसईच्या किल्ल्याजवळील सर्व किल्ले पोर्तुगीजांनी 1520 व 1533 मध्ये जिंकून घेतले। नोव्हेंबर 1737 मध्ये मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु डिसेंबर 1737 मध्ये त्यांनी माघार घेतली। वसई किल्ल्याला वेढा घातल्यानंतर 22 जानेवारी 1739 रोजी मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला। मराठ्यांनी 1772 मध्ये बुरुजांची दुरुस्ती केली। आता आपण पाहतोय ती किल्ल्यावरील यादवकालीन, बहमनीकालीन आणि पोर्तुगीजकालीन शौचालय। ही शौचालय अजूनही या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहता येतात। किल्ल्याचा आकार हा आयताकृती आहे। प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याच्या पाठोपाठ दुसरा दरवाजा पूर्वीच्या काटकोनात आहे। दुसऱ्या किल्ल्याजवळ 1714 हे वर्ष कोरलेले आहे। किल्ल्याला एकूण 5 बुरुज आहेत। किल्ल्याच्या सर्व ठिकाणांना भेट देण्यासाठी सुमारे 1 तास लागतो। महाराष्ट्रातील इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे शिरगाव किल्ल्याला आता फारशी वास्तू नाहीये। मात्र बाहेरील तटबंदी, बुरुज आणि तटबंदी उत्कृष्ट स्थितीत असल्याने पर्यटकांना किल्ला कसा होता याची कल्पना येते। तुम्हाला भिंतीवरील अनेक खिडक्या दिसतील, ज्याचा उपयोग शत्रूंवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून केला जात होता। स्टोर रूम साठवणी कोण आहे? साठवणीच्या खोल्या। आम्ही आता साठवणीच्या खोल्यांमध्ये उभे होतो आणि साठवणीच्या खोल्या म्हणजे त्याखाली धान्य किंवा दारुगोळा ठेवण्याच्या असू शकतात आणि तिथून आतून ज्या पायऱ्या आहेत, भुयारी मार्ग आहे, तो वरच्या बुरुजावर जाण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे आणि इथून एकदम सावकाश म्हणजे खूप काळजीपूर्वक जावं लागतं ह्या भुयारी मार्गातून, अन्यथा इजा होण्याची शक्यता असते। आम्ही सावकाश आतून त्या बुरुजांमधून जातोय। बघू शकता पूर्ण काळोख आहे आणि टॉर्च असल्याशिवाय जाऊ नये आणि शक्यतो लहान मुलांनी ही रिस्क घेऊ नये। खूप मस्त रस्ता आहे वरती बुरुजावर येण्यासाठी आणि हा रस्ता एकदम चिंचोळ्या मार्गातून आपल्याला वरती जावं लागतं। हा खालच्या साठवणीच्या खोल्यातून येणारा मार्ग हा थेट आपल्याला बुरुजावरती घेऊन जातो। आम्ही आता आहोत बुरुजावरती आणि बुरुजावरती जे झरोके आहेत तिथून शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा। इवन शत्रूवरती हल्ला करण्यासाठी पण या झरोक्यांचा वापर केला जायचा। भुयारी मार्गात वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज बुरुज। आपण आता ज्या बुरुजावरून चालतो हे वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज बुरुज आहेत। ज्या बुरुजावरून चालतोय
त्या बुरुजावरून पूर्ण किल्ल्याची टेहळणी करता येते आणि त्यानंतर शिरगावचा जो बीच आहे, समुद्र आहे, त्या समुद्रावरती आपल्याला लक्षही ठेवता येतं. म्हणजे पूर्ण चारी बाजूनी या बुरुजावरून आपल्याला दुसऱ्या बुरुजाकडे जाता येतं. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किल्ल्याचं डागडुजीकरण चालू आहे. म्हणजे पूर्वी किल्ला जसा होता त्या शेपमध्ये दिसावा त्यासाठी पूर्ण लाकडाचं बांधकाम चालू आहे. त्याचबरोबर बुरुजांचं वॉटरप्रूफिंग करणं, म्हणजे पाण्यामुळे बुरुजाला नुकसान होऊ नये त्यासाठी वॉटरप्रूफिंग करणं, तेही काम चालू आहे. एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजाकडे सहजतेने आपल्याला जाता येतं आणि कनेक्टिव्हिटी तशी इझी आहे. ते आपल्याला समोर दिसते ती पोर्तुगीजकालीन तोफ आपल्याला पाहता येते. पोर्तुगीजकालीन तोफ म्हणू शकता किंवा आपण मराठाकालीन ही तोफ म्हणू शकतो. आपल्याला या तोफेचं दर्शन होतं. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुजांवरती ही तोफ आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावं, खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे आपल्या राज्य शासनाचा आणि पुरातत्व खात्याचा. म्हणून कसोशीने प्रयत्न चालू आहेत. पूर्ण लाकडाचं बांधकाम इथे या बुरुजावरती चालू आहे, जेणेकरून पूर्वीचे जे वैभव होतं या किल्ल्याचं, शिरगाव किल्ल्याचं, तसा लुक यावा, तसं सौंदर्य परत त्याला प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपण आता जातोय शिरगाव किल्ल्याचा सगळ्यात उंच असा टेहळणी बुरुजावरती. शिरगाव किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग म्हणून हा टेहळणी बुरुज आहे. इथून आपल्याला शिरगाव किल्ल्याच्या समुद्रावर, शिरगाव किल्ल्याच्या आजूबाजूला पूर्ण लक्ष ठेवता येते, जेणेकरून शत्रू कुठल्या दिशेने येतोय, त्याची वाटचाल कशी आहे हे पाहण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जायचा. आणि ह्या बुरुजावरून शिरगाव किल्ल्याचा दिसणारा जो नजारा आहे तो अद्भुत असा नजारा आपल्याला पाहता येतो. कार्यालयीन दालने तिकडे. आपण आता पाहतोय की किल्ल्याची कार्यालयीन दालने पोर्तुगीजकालीन किंवा यादव बहमनीकालीन किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी इथे कार्यालय होती. इथूनच सर्व किल्ल्याचा कारभार पाहिला जायचा. हीच कार्यालयाची जागा होती. त्यानंतर आता आपण पुढे जातोय. किल्ल्याची विहीर, जिथून किल्ल्यामध्ये पाणी पुरवठा व्हायचा, तीच ही किल्ल्याची विहीर. मराठाकालीन किंवा यादवकालीन राजवटीमध्ये ही किल्ल्याची मेन जागा असावी किंवा किल्ल्याचा बालेकिल्ला असावा, कारण समोर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळते.
जस्ट आता आपला शिरगावचा किल्ला झालेला आहे